आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नाटाजी आहेत. नाटाजी TV9 मध्ये खरं तर आपलं स्वागत आहे. खरं तर आपण बेलापूर विधानसभेची अगोदरपासून तयारी करत होता, मात्र आपण सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढताय. जोरदार प्रचार सुरू आहे. कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय? प्रचंड प्रतिसाद आहे. आपण अपक्ष म्हणतात, परंतु मला असं वाटतं मी सर्वपक्षीय उमेदवार आहे. आपण पाहिलं असेल की सर्वच पक्षाचे लोक हे माझ्याबरोबर आहेत. शिवसेनेचे संपूर्ण युनिट माझ्याबरोबर आहे. उबाटाचे लोक मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहेत. इतर पक्षाची अनेक मंडळी या मागच्या अनेक दिवसापासून सातत्याने माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे प्रचंड पाठिंबा आहे. हा एक भाग. दुसरं काय झालं की मी उभा राहिल्यानंतर जसं तरुणांना कळलं की अरे हा IAS ऑफिसर आहे, सुशिक्षित आहे, त्यांना असं वाटायला लागलं की या शहराला बदल गरजेचा आहे आणि या शहराचं प्रतिनिधित्व एखाद्या अनुभवी अधिकारी जर करत असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिलेली. त्यामुळं कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या आहे. पाठिंबा देणाऱ्या घटकांची प्रचंड मोठी संख्या आहे. आपण पाहिलं असेल माझ्या जेवढ्या रॅलीज झाल्या, जेवढ्या पदयात्रा झाल्या, त्याला इतर उमेदवारांच्या तुलनेने काही पट प्रतिसाद मिळतो आहे आणि मला असं वाटतं तो आमचा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे. नाटाजी, हे तर आपण बोलताय ते योग्य बोलताय, मात्र असं देखील म्हटलं जातं आहे की आपल्या रॅलीमध्ये शिंदेगडाचे कार्यकर्ते देखील सहभागी होतात आहे, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील सहभागी होतात आहे. त्याकडे कसं पाहता? नाही, शिंदे गटाचे 100% लोक माझ्यामध्ये, त्यात आश्चर्याची गोष्ट काहीच नाही आहे, अजिबात नाही आहे. 100% शिंदे गटाचे लोक माझ्याबरोबर काम करत आहेत. सगळे पदाधिकारी काम करत आहेत आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनीच मला शपथ घातली होती की नाटासाहेब तुम्ही कुठल्याही पक्षाकडून अपक्ष उभे राहा, आम्ही तुमच्यासोबत राहू. आणि त्यामुळं त्यांनी त्या शपथेला जागतायत. त्यांचं मला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो आणि त्यांच्या जीवावरच ही निवडणूक आम्ही निश्चितपणानं जिंकू. खरं तर आपण IAS अधिकारी देखील राहिलेला आहात, मात्र आता बेलापूर विधानसभेचा आपल्याला अभ्यास देखील आहे, कारण की आपण बेलापूर विधानसभेअंतर्गत आपण आयुक्त देखील नवी मुंबई महानगरपालिकेचे राहिलेला आहात. तर आपला एकंदरीत या विधानसभेमध्ये अजेंडा काय असणार आहे? हे पहा, मी वारंवार हेच सांगतो की मी माझा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे. हे शहराचा विकास ताबडतोब फार वेगाने होणार आहे. विमानतळ येणार आहे आणि अशा वेळी या शहरासाठी काय काय गरज आहे त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे. जसं मी वारंवार आपल्याला सांगतो की या शहरामध्ये विमानतळ आल्यानंतर अनेक गोष्टींची उणीव भासणार आहे. जसं पार्किंगचा प्रश्न आज फार मोठा आहे, तर पार्किंगवर ताबडतोब उपाययोजना करणं, मग अंडरग्राऊंड पार्किंग असेल, असेल, मेकॅनिकल पार्किंग असेल, पार्किंगची व्यवस्था सोडवणं हा सगळ्यात मोठी माझ्यासमोरची गोष्ट आहे. याशिवाय विमानतळ आल्यानंतर या ठिकाणी पासपोर्ट ऑफिस चालू करून घेणं त्याची गरज आहे. या शहरामधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सोय करणं, त्यांना परदेशात जायचं असेल तर त्याच्यासाठी मार्गदर्शन केंद्र काढणं हाही माझ्या प्रायोरिटीचा भाग आहे. फ्रीहोल्डचा आपण GR काढून घेतला आहे, प्रकल्पग्रस्तांचा GR आपण काढून घेतलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही माझ्यासमोरची गोष्ट आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो येतात लाखोच्या संख्येने. ते पाहण्यासाठी अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारच्या सर्व सोयीयुक्त त्या ठिकाणी जागा निर्माण करणं ती माझी प्राथमिकता आहे. या शहरामध्ये एन्व्हायरमेंट चांगलं राहील. या शहरामधल्या जे रस्ते आहेत, रस्त्यावर आणि घरांमध्ये लोक जे महिला आहेत त्यांच्या सिक्युरिटीचा जो एक प्रश्न आहे त्याचं एक आपण काय म्हणतो त्याला नेटवर्क तयार करणं CCTVचं, ते आमची प्रायोरिटी आहे. अशा अनेक गोष्टी आमच्या प्रायोरिटीमध्ये आहेत. खरं तर पार्किंगची जी समस्या नवी मुंबईत ती तर मोठीच आहे, आपण असं म्हटलं आहे. त्या व्यतिरिक्त पुढील 5 वर्षासाठी आपलं टार्गेट काय असणार आहे बेलापूर विधानसभेसाठी? बेलापूर विधानसभेला या देशामधलं सर्वोत्तम शहर करणं ही माझी प्राथमिकता आहे. आणि या शहरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की हा सुशिक्षित उमेदवार आहे, हा IAS झालेला आहे. या माणसाने नवी मुंबईमध्ये अनेक हिस्टॉरिकल कामं केलेली आहे. हेडक्वार्टर बांधलेलं आहे, STP बांधलेले आहेत, ETC सेंटर बांधलेलं आहे, लँडफिल साईड केलेली आहे, 100 शाळा बांधलेल्या आहेत, 80-90 उद्यानं केलेली आहेत, तुमचं तलाव विजन केलेलं आहे, स्मशानभूमी विजन केलेलं आहे, 4 लाख झाडं लावलेली आहेत. अनेक कामं, कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरची अनेक कामं केली. स्टेडियम बांधलं, ठाणे बेलापूर रोड बांधला,
APMCमधले रस्ते सिमेंटचे केले. त्यामुळं लोकांना असं वाटतं की यांच्या हातामध्ये नवी मुंबईची जर आमदारकी दिली तर या शहराचा निश्चितपणानं खूप मोठा विकास होईल. आणि म्हणून संपूर्ण सुशिक्षित वर्ग देखील, तरुण वर्ग आणि महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवल्यामुळं महिला वर्ग आमच्या पाठीशी आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीची सभा होती नवी मुंबईत रामलीला मैदानामध्ये. यामध्ये जयंत पाटील असे म्हणतात एक IAS अधिकारी म्हणून आपला त्यांनी उल्लेख नावाचा केलेला आहे, तर त्याकडे कसं पाहता? जयंत पाटील हे अतिशय संयमी नेतृत्व आहे आणि त्यांनी जर माझा IAS अधिकारी म्हणून उल्लेख केलेला असेल तर निश्चितपणानं मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनाही कल्पना आहे की मी जेव्हा मंत्रालयामध्ये होतो अनेक खात्यामध्ये काम केलेलं आहे, अतिशय चांगलं काम केलेलं आहे, त्याचं तेही साक्षीदार आहेत. त्या आदरापोटी किंवा त्या माझ्या कामापोटी त्यांनी माझा चांगला उल्लेख केला असेल असं मला वाटतं. खरं तर आपण एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती आहात, मात्र तरी देखील आपण शिवसेनेचे उपनेते असून सुद्धा आपण आज अपक्ष निवडणूक लढवत आहे. याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण असं की 2019ला मी निवडणूक लढवणार होतो, सर्व तयारी होती, फॉर्म भरायला जायचं होतं. त्यावेळी मला सांगण्यात आलं की अरे युती धर्म पाळा, 2024ला आम्ही तुम्हाला बेलापूरमधून उभं करू. आम्ही 5 वर्ष युती धर्म पाळला, शांत राहिलो, काम केलं. मात्र 2024ला पुन्हा अन्याय झाला आणि माझे कार्यकर्ते पेटून उठले. त्यांनी सांगितलं नाही साहेब आपल्याला उभंच राहायचं आहे. माझी तीव्र इच्छा होती कुणीतरी एखादा कुठली गोष्ट न समजून घेणारा आमदार होण्यापेक्षा आपल्या अनुभवाचा फायदा या शहराला देण्याच्या दृष्टीनं किंवा एखादा खंडणीखोर उमेदवार निवडून येण्यापेक्षा आपल्यासारख्यांनी याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे आणि शहराच्या विकासामध्ये भाग घेतला पाहिजे, म्हणून मी उभं राहिलो. खरं तर आपल्या समोरची लढाई आहे ती खरं तर तिहेरी लढत म्हणायला काही हरकत नाही, तर त्याकडे कसं पाहता? मला नाही असं वाटत. मला असं वाटतं जी मतं आहेत त्याच्यामध्ये सरळ त्या 2 उमेदवारामध्ये मताची विभागणी होईल आणि माझा विजय अतिशय सोपा आहे. नाही, आपण म्हणता आपला विजय सोपा आहे, मात्र जनतेचा देखील आपल्याला साथ आहे. मात्र महाविकास आघाडीचे समजा राष्ट्रवादीचे काही नेते काही आपल्या संपर्कात आहेत खूप मोठ्या प्रमाणावर. त्याचं कारण असं झालं, आदल्या दिवशी उडी मारून तुमच्या डोक्यावर जर एखादा उमेदवार आणून बसवला आणि तुमचं राजकीय भवितव्य अंधारात गेलं तर नाराजी असणं आणि त्या उमेदवाराच्या विरुद्ध प्रचार करणं हे अतिशय स्वाभाविक, अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे त्या पक्षातले बहुतांशी जुने ज्यांनी अडचणीच्या काळात शरद पवारांना मदत केली त्यावेळी हे कुणीच मंडळी नव्हती, त्यांना टाळून त्यांना वगळून नवीन उमेदवार दिल्यामुळं त्या पक्षामधले खूप मोठे कार्यकर्ते नेते माझ्या संपर्कात आहेत. प्रत्यक्ष ते मला मदत करत आहेत. नाटाजी, एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं मग शेवटी विजय आपलाच? 1000% पहा, जसं सांगलीला घडलं अपक्ष निवडून आला तसंच बेलापूरमध्ये सांगलीची निश्चितपणे पुनरावृत्ती होईल आणि मी जे म्हणतो आहे ते 23 तारखेला तुम्हाला पटेल. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत अपक्ष उमेदवार विजय नाटाजी यांचं असं म्हणणं आहे की जसा सांगलीत जो प्रकार घडला आहे तसा बेलापूर विधानसभेमध्ये देखील प्रकार घडेल आणि माझा 1001% हा माझाच विजय आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती अपक्ष उमेदवार विजय नाटा यांनी प्राप्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.